मंडळी, सोसायटीच्या सेक्रेटरी पदावर असलेल्या व्यक्तीवर कधी कुठली जबाबदारी येईल काही सांगता येत नाही. अशाच एका सेक्रेटरीच्या आयुष्यातला आगळा वेगळा भन्नाट प्रसंग तुमच्या समोर घेऊन येत आहेत खडकपाड्याचा विकी कौशल, निमेश कुलकर्णी, कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि मागाठाण्याचा गोल घुमट प्रसाद खांडेकर. हा पण ना, शेवटचं काम जिथे करतो तिथेच झोपतो. आता रात्रभर टीव्ही बघत बसला होता आणि तिथे सोफ्यावरच झोपून गेला. आई गोश, नको ओव्हर ऍक्टिंग नको करू. सूर्य उगवायचा आहे अजून. पहाटेचे 5 वाजलेत आत्ताशी. कळतंय ना, पहाटेचे 5 वाजलेत. मग उठ, कोंबडा अर्वेल आता. अगं बाई, आज कोंबड्याने वेगळीच बांग दिली. कुचुचकू करायच्या ऐवजी दूध असं बोलला. हे कॉमेडी बायको, तुझं सगळं चुचूचूक होतंय आज. कुचुचकू असं काही नसतं, कुकुचकू असं असतं ते. आणि कोंबडा नाही हरवलाय, दूधवाला भैया आलाय. जा भैया, जा दरवाजा उघड जा. दूधवाला भैया आला आहे, दूधवाला भैया आला आहे. दूध दूधवाला भैया, गुड मॉर्निंग भैया. हे बघा, तुम्हाला आधीच सांगतो आहे बहिणी, आम्हाला भैया भैया नका बोलू. तो सोसायटीत एक तामनकर मॅडमने भैया बनवलाय, तेवढा बस झाला. माझा नाव संकटा आहे. अच्छा, म्हणजे हे भारी आहे. संकट लोकांकडे दुःख घेऊन जातं आणि हा संकट आमच्याकडे दूध घेऊन येतो. असा वाटतं आहे थुकावं या पंच. पण कसा आहे, कस्टमर आहे, आपण नाही. कसा आहे ते संकट नाही आहे. काना असतो जो काना, त्याला खूप असा महत्व असतो. आता मला सांगा, तुमचं नाव काय आहे? शिवाली. आता तुमचा काना काढून टाकला, शिवली बोललो तर चालेल? नाही 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 नाही. संकटा आहे ते. संकटा. दूध घ्या बाई, दूध घ्या. हा एवढा गाढा जो दूध झालेला आहे ना, हा द्या इकडे. थांबा थांबा, अजून घ्यायचं आहे. थांबा. थांबा थांबा, अजून आहे. नाही नाही, ऑलरेडी डबल दिलाय तुम्ही, आणखी नको मला. एक काम करा, हे सगळाच घेऊन जा. नाही नाही नाही, संकटाजी, आम्ही ना फक्त 1 लिटर दूधच घेतो, जास्त नकोय. अरे नाही, काही आहे की आमचा जो आज आहे, आम्ही गावी चालला आहे. हे विंग मध्ये दुसरा बाटायचा होता, पण आता तुम्ही ठेवून जा. जाऊ दे. हे काय झालं शिवाली? अरे अरे सेक्रेटरी साहेब, बरा झाला तुम्ही आला आहे. म्हणजे आता मी तुम्हाला उठवणार होतो. अरे एवढं दूध, एवढं दूध कशाला? अरे ते गावी चालले आहे ना, तर त्यांनी आपल्याला खूप दूध दिलंय. आपण ठेवून घेऊया ना, आपल्याला काही प्यायचंच तर आहे. अगं पण एवढ्या दुधाचं काय करायचं आपण? साहेब कसा आहे, म्हणजे बोलण्यावरलाच कळतं तुमची बायको खूप लालची आहे. संकटाजी, म्हणजे हे तुम्हाला दिला नव्हता, हे दुसरा बिंग मध्ये वाटायचं आहे म्हणून तुमच्याकडे दिला आहे. काय? एक मिनिट, मी का वाटायचं हे दूध? मी का वाटायचा म्हणजे तुम्ही सेक्रेटरी आहे. आता मी चाललो आहे गावी, तुम्ही मला इथे दूधवाला म्हणून लाभला आहे. तर तुम्ही वाटला नाही तर सगळा जो आहे तुमचा लोक इथे येऊन मारामारी करणार आहे. अरे एक मिनिट, हे काय डिस्कशन करतोय मी पहाटे 5 वाजता? नाही नाही, ते ना, ते तुला ना दूध विकायला सांगतायत, दुसऱ्या विंग मध्ये विकायला सांगतायत. तुम्ही जाबा गावी, हे बिकेंगे दूध. मला कळलं नाही, याच्यातला भाग नाहीये. तो बोलला ते कळलं मला, पण तुला कळतंय का तो काय बडबडतोय? ए बाबा, तुला कळतंय का तू काय म्हणतोयस? तू एका सोसायटीच्या सेक्रेटरीला, हु इज अ ब्रांच मॅनेजर इन MHJ बँक बाय प्रोफेशन, त्याला तू सांगतोस की हे दूध तू विकायचं म्हणून? अरे सोप्पा असतो आहे साहेब, एवढा काही कठीण नाही. हे बघा, मी सांगतो तुम्हाला काय करायचा. सुरुवात जो आहे टॉप फ्लोअर वरनं करायचा असतो, आणि मग वाटत वाटत जो आहे खालती यायचा असतो. काय काय भाभी लोक जे असतात ते असं एकदम झोपेत असतात, तर त्यांच्या हातातून जो आहे टोप असा सटकायचा चान्सेस असतो, तर तो टोप आपण असा घट्ट पकडायचा असतो आपल्या हाताने. अरे तू का समजवतोयस मला हे सगळं?
आणि मुळात मी काय ऐकतोय तुझं, याचं काय ऐकतोय मी? नाही ऐकावं निमिष. कसं आहे ना, शिक्षण कधी वाया जात नाही. आता तुला पुढे जाऊन बँकेत दूध विकायला लागलं तर तू काय करशील? तुझ्या बापाने बँकेत दूध विकलं होतं का ग? कोण टाकतं बँकेत, कोण दूध टाकतं? आणि तू कायाची बाजू घेतेस? मुळात मी जरी ठरवलं लेट्स डू इट, चला दूध विकूया, कुठे जाणार आहे मी दूध आणायला? अरे हे बघा, त्याचं टेन्शन घेऊ नका, ते सगळं मी काम केलेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. अरे ए दुलारी आजा, दुलारी दुलारी आजा. ए, हळू बोल जरा. लाजते आहे जरा, दुलारी लाजते आहे माझी. अरे कोण आहे, तुझी बायको आहे का दुलारी? अरे नाही बाबा, बायको नाही, माझी जान. ए दुलारी, जान आहे माझी. अरे हळू थांब, मी घेऊन येतो तिला, ती लाजते आहे. थांब. जान आहे ए दुलारी, छान आहे म्हणजे काय, तुला कळत नाही का? आता तो बायकोला घेऊन येणार कुणातरी. हे म्हटलं ना मी त्यांना आहे, काय घेऊन येऊ घाबरायचं दे. नाही तुला. ये आले, ये दुलारी. हा अरे इकडे असा जो आहे टप्पा दुलारी, हळू इथे जो उडत आहे दुलारी, हळू ये दुलारी. अरे बाबा, अरे ही म्हैस आहे खरी. ये दुलारी. अरे अय्या. अरे तू पहिल्या मजल्यावर म्हैस घेऊन आला बिल्डिंग. अरे आम्ही आमच्या दुलारीला एकदम असा स्पेशल सर्व्हिस दिलेला आहे. आम्ही तिला मेहनत नाही देत. हे बघा खालती स्केटर लावलेला आहे, तिला असं आहे ते घेऊन येतो आहे. अरे पण कसं आणलंस तू पहिल्या मजल्यावर? कोण आणतं म्हशीला? अय्या सासूबाई. ही म्हैस बघून तुला माझी आई आठवली? हा? त्यात काय वेगळं आहे? म्हणजे? तुमका सांगतोय संकटाजी, याची आऊसाने एक हे नंबर. थोडासा मालवणी होत आहे, आपला तो नाही आहे. म्हणजे आम्ही भैया आहे, हिंदी तरी बोला नाही तर मराठी बोला. एकदम मालवणी नाही मध्ये नाही, बोलूच नका. माझं म्हणणं आहे तुम्ही बोलूच नका काहीच. तू घेऊन जा तिला, भर घेऊन जा तू. अरे हिला कसा मग तुम्ही दूध कुठून देणार? हा? मी का देऊ दूध? मला द्यायचंच नाहीये दूध. अरे असा कसा बोलतो यार साहेब तू? आता मी गावी जाणार आहे आणि तुम्ही मला इथे सोसायटी दूधवाला म्हणून ठेवला आहे. आता मी गावी गेल्यावर इथे दूध कोण टाकणार मग? अरे तुझा काय आहे दुलारी, जरा बोलतो आहे, जरा थांब ना मध्ये तुझा. तू का घेऊन आलायस हिला? हिला जाणं आहे बघ. जरा लांब राहा तर शिंग कुठे घुसपेल करणार पण नाही. तू नीट बोला तू. आणि आय नो, आय अग्री की ॲज अ सेक्रेटरी माझ्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, पण म्हणून काय मी सकाळी उठून म्हशीचं दूध काढू ते वाटत बसू? ऑफिसला कोण जाणार माझ्या? अरे सोप्पा असतो साहेब, तुम्ही उगाच टेन्शन घेतोय. हे बघा म्हशीचा दूध कसा काढायचा मी तुम्हाला सांगतो. पहिला जो आहे दुलारीला एकदम असा स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आहे आणि त्याच्यानंतर जो आहे दूध काढायच्या आधी दुलारीवर थोडा प्रेम करायचा आहे, नाहीतर दुलारी जो ढुशी देतो आहे तुम्हाला. दुलारी सांगतो आहे जरा थांब, माहिती आहे लगेच क्रीम दूध सांगतोय, क्रीम दूधचा जरा थांब ना तू. काय काय कसा आहे आमच्या दुलारीला रोज 5 लिटर क्रीम दूध पाजावा लागतो. किती गोड. गोड नाही, कुठली म्हस आहे ही जी दूध पिऊन मग दूध देते? ही कोणती म्हस आहे? अरे तू का ठेवलं यारीला इथे? तू घेऊन जा ना. अरे माझं आज बँकेचं प्रेझेंटेशन आहे ग. इथे बँकिंग सेक्टरच्या मीटिंग मध्ये म्हशीचं दूध कसं काढायचं याच्यावर टिप्स देईन मी. तुम्हाला नसेल ना ऐकायचं तर काही प्रॉब्लेम नाही, काय झालं तर मला फोन करा, मी तुम्हाला फोनवर पण समजून देईन. नाही हे बग, तू हिला घेऊन जा, मी अजिबात हिला ठेवून वगैरे घेणार. आता आपला ठरलेला आहे, सगळं झालेलं आहे काय फायनल. ठरलेलं आहे? काय प्रॉब्लेम असेल तर फोन करा. हा चला दुलारी. दुलारी असा केला तर मी कसा दाबू तू? कसा दाबू तू? अरे मी करणार तुला व्हिडिओ कॉल, तू कशाला सारखा सारखं? साहेबांच्या मोबाईलवर करेन मी व्हिडिओ कॉल. ती मगाचपासून एकच आवाज काढते, तुला कसं कळतंय सगळं? अरे तिचा सोड, तू इतका सीझन झाला एकच आवाजच स्किट करतो, त्याचा काय आहे? त्याला सांगा. दुलारी काय घाबरू नका, मी करणार तुला, साहेबांच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल करणार आहे. हॅपी जर्नी. दुलारी काय बोलली मला समजला नाही. अरे आता स्पष्ट बोलली ती, मला पण कळलं हॅपी जर्नी असं बोलली ती. ए दुलारी बाबू काळजी घे, मी जातो. हा एकदम म्वा. मला दे दुलारी. वैदी तिचा जो आहे डोला मिठा, नाही तर मला निगबणार नाही. डोला मिठा तिचा, डोला मिठा. दुलारी काळजी घे बाबू, मी जातो. ए नाही ए संकटा, अरे जाऊ नको. अरे मी खरंच कसं वाटतोय? अरे याला सांग ना. शिवाली तर
अगं तुला कळतंय का तो गेला? ही म्हैस आपल्या घरात आहे. हो. आता काय करायचं मी? काय करायचं? अच्छा, आंघोळ करायची. हो, आंघोळ निमित्त. तुला पण कळायला लागली हिची भाषा? हो. मी बादली घेऊन आले, इथेच थांब. अगं ऐकलं, मला भीती वाटते ग. दुलारी अगं हिने नाव घेतलं आता माझं. अगं निमिष, धर घास. घास? या मंचावर अजून किती घासावी लागणार आहे मला? काय चालू आहे यार? क्या बात है प्रसाद. त्या दिवशी मी असं म्हटलं की तुझ्यामध्ये पुलंचा भास होतोय आणि आज तू रंगमंचावर म्हैस घेऊन आलास. क्या बात. किती गोड कॉन्सेप्ट होती आणि किती गोड सादरीकरण होतं. सगळ्यात आधी मोठे सरांसाठी खूप जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. त्या निर्जीव कटआउटमध्ये जीव टाकणं आणि ते सुद्धा स्वतः न दिसता ह्याच्याकरता एक वेगळ्या प्रकारची ताकद लागते जी मोठे सरांकडे आहे आणि ज्या ताकदीचा वरदहस्त आपल्या सगळ्यांवरती आहे. त्यामुळे मोठे सरांकरता एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. काय फॅन्टॅस्टिक आवाज काढला होता त्या म्हशीचा. म्हणजे आजपर्यंत या मंचावरती आता अनेक प्राणी येऊन गेलेत. म्हैस पहिल्यांदा आली. म्हशीचा आवाज इतका अफलातून. त्यामुळे मगाशी मी म्हटलं की खरोखर एखाद्या झूमध्ये गेल्यावर का फील येतो ना, तसे म्हणजे हे सगळे प्राणी तर आवली चाळे करणारे आहेतच, त्यात अशा प्राण्यांची पण भर स्किटमध्ये असते. त्यामुळे अजून मजा येते. वंडरफुल. थँक्यू गाईज. कॉमेडीच्या अफाट टायमिंगचं वरदान लाभलेले कॉमेडी स्टार अरुण कदम आणि कॉमेडी किंग पंढरीनाथ कांबळे यांना मिळणार आहे आज खरं खुरं वरदान, जे द्यायला येत आहेत अर्थातच खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूत. वसर मी कौरं घाबरलं. तू काय करतोस इकडं अच्छा तू पॅड आहेस काय? अरे वा 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 वा. अरे कौरं घबाड लागले हाताला येत ना. बघू बाहेर काढतो. अब अरे सोन्याची किटली. कौरी पवली धम्म काय. पण मी काय बोलतो काय, त्या चौगुले काकाला कळणार नाही ना आपण त्याच्या शोकेस मध्ये ढापले की? अरे नाही रे, त्याला काय नाही कळणार. आपण तिकडे चिठ्ठी लिहून ठेवली आहे ना. काय? इथे काहीच नव्हतं. मग एकदम मस्त. काय वसाऱ्याचं नाव आहे त्या चौगुलेचं याच्यावर. हे बघ. हे नाही हे कोणी बघितलं तर राहिलं लफडा होईल. नाही आपल्याला हे पुसून टाकायला पाऊस पडणार आहे वाटतं आज. क्या हुक्म है मेरे आका? वसऱ्या तू डायरेक्ट कसा आत घुसलास? हे तुझ्या बापाचं घर आहे. बेल वाजवायची कडीला डायरेक्ट कसा आत घुसलास? आउट, गेट आउट. वसऱ्या बाहेर जा आणि ती पहिला बेल वाजव. कानफड फोडून येते. बाहेर जा. अरे ओ भो, अरे तुम्हीच बोलवलं ना मला. मी बोलवलं? हो. मी कशाला बोलवलं? तू असे हेलनचे कपडे घालून आलेस. मी कशाला बोलवलं? अरे नीट बघा माझ्याकडे. काय? मी जीन आहे. जीन? हो. तू जीन आहे? हो. काय आडनाव काय तुझं? अरे तसा जीन नाही रे, दिव्यातला राक्षस आहे मी. तुम्ही तो दिवा घासला म्हणून मी प्रकट झालो ना रे. हा तो हा दिवा आहे? हो. हा दिवा आहे? अरे हाव ना. अरे आम्ही तर याला चायची छोटी किटली समजतोय. कारण तुमच्या मेंदूत गुठली झाली. अरे दिवा आहे तो. मी राक्षस आहे, दिव्यातला राक्षस. म्हणजे तू दिवातला राक्षस आहे? हा. पण माझी काय ऍक्च्युअल रिएक्शन असणार? म्हणजे मी पलू
अचंबित होऊ का घाबरू काय करू? याच्यापैकी काहीच करू नको. मी तो घाबरवणारा डेंजर राक्षस नाहीये. मी गैरा गोड राक्षस आहे बा. मी तुमच्या मनातल्या 3 इच्छा पूर्ण करीन. हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही डोळे बंद करा आणि मनातल्या मनात 3 इच्छा मागा, मला त्या कळतील. लगेच करा, डोळे बंद करा, करा. नका रे. अरे बापरे, अरे एवढ्या कशा गंद्या पटक इच्छा आहेत रे तुमच्या. नाही 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 नाही. ए अरे मला स्वतःची अशी घाण वाटायला लागली रे. अरे बाप, अरे तू दिसायला एवढा इनोसंट आहे, तुझ्या मनात एवढी घाण भरली आहे का रे? छाबऱ्या अरे बाप 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 बाप. तू दुसरा, अरे तू इच्छा दाबऱ्या तुझी दाब इच्छा. बाप रे बाप, काय दाबतोच आहे. तुझे नाव काय रे? पंढरी. तुझ्या नावानंतर मृदुंग वाजतो ना रे. अरे एवढे कसे गंदे पटके, बाबा बाबा बाप, बुभुक्षित येते 1 नंबरचे. नको नको नको. डोळे उघडा. थोडंच राहिले. डोळे उघड, मला त्रास होईल त्याच्या. उघडणार रे भाऊ, डोळे उघड. तुम्ही डोळे उघडा आणि तोंडाने इच्छा सांगा, कारण तुम्हाला बोलतानाच लाज वाटेल त्या इच्छांची. चांगल्या इच्छा बोला बा तुम्ही तोंडाने. चला मांगा, पण आधी थांबा. क्या हुक्म है मेरे आका? थांब मी मागतो पहिले. ऍक्च्युली मी नाही इच्छा मागतो, तो मला बोललाय. तुला कधी बोलला? अरे तो बोलला ना, क्या हुकुम है आका. हा मग काय? आका म्हणजे काय? काय? अरुण खाद्यान. यार ही फालतूगिरी आहे यार, हे मला नाही मान्य. हे बघा, हे जॉनी. अरे मी सीन आहे रे. हा तेच ठीक आहे. तू आहे ना, क्या हुक्म है मेरे प्याका असं बोल. पॅका? हा म्हणजे पॅडी कांबळे. खरं तर हुकमानुसार पॅकअप करून टाकलं पाहिजे तुमचं, पण फक्त 9 मिनिटाच्या अजून स्किट बाकी आहे म्हणून. अरे प्याका, मग याच्यात माझं नाव कुठं आहे? हे मला नाही चालणार आहे. मी नाही काही बोलतोय बाला अजून. अरे जून महिना असतो रे, मी जीन आहे ना रे. तेच हा तेच ते. तू असं का म्हणत नाही? क्या हुकुम है मेरा आका प्याका. तुमच्या बिंडोकपणासाठी मी इतकं वर्ष चालत आलेलं जीनचं वाक्य बदलून टाकू? अरे जीन कशाला म्हणेल रे क्या हुक्म है आका प्याका? मुळात आका म्हणजे मालक. ज्याने कोणी दिवा घासलेला आहे ना, तो माझा मालक आहे. मी त्याच्या इच्छा पूर्ण करेन. आम्ही दोघांनी मिळून घासला दिवा. अशा कशा दोघांनी मिळून घासल्या? माझ्या इतक्या वर्षाच्या करिअर मध्ये आजपर्यंत दोघांनी नाही घासलेला आहे. तुझ्या इतक्या वर्षाच्या करिअर मध्ये आम्ही दोघांनीच औरे घासलं म्हणून तू झायलाच वाचाऱ्या. सगळी स्किट काढून बघ, आम्हीच घासतोय. एवढं नका तुम्ही एकदम, म्हणजे असं पर्सनल नका बोलू बा. पटकन तुमच्या इच्छा भुंका तुम्ही आणि मला मोकळा करा. पण तू आधी ते तर बोल, क्या हुकुम है मेरे आका प्याका. अरे असं नका करू ना रे. अरे माझ्या पण काही प्रोटोकॉल असतो रे. नाही बोलतो मी. क्या हुक्म है मेरे आका प्याका. म्हणजे तू काही पण करू शकतो. अरे काही पण म्हणजे तू काही पण करू शकतो. अरे काही रे. तू तिकडे खाली कुत्रा आहे ना, त्याची शेपूट वाकरे ती सरळ करून दाखव. अरे बिंडो, काय ठुकरटीचा सांगितली रे तू? अरे कुत्र्याची शेपूट कशाला सरळ करायची आहे तुला? त्याने तुझ्या काय वाकडा केलंय? अरे मी त्याच्याकडे जेव्हा पण जातो तो वसारा मला ती शेपटी हलवून नाही असं बोलतोय. अरे पण तू असं त्याच्याकडे काय मागितलं की तो शेपूट हलवून नाही म्हणतोय? मी त्याच्याकडे नाही सांगू शकत. मी डोळे झाकून सांगू शकतो. डोळे उघडे कर तू, डोळे उघडे कर रे तू. अरे म्हणजे तू आहे ना काहीतरी असं म्हणजे स्वप्न बिप्न असं काही सांग मला, मी ते पूर्ण करून टाकतो. म्हणजे स्वप्न पण पूर्ण करता तुम्ही? म्हणजे माझे लहानपणापासूनचं एक स्वप्न आहे. काय? म्हणजे असा दैसर टोल नाका क्रॉस केला रे का लगेच महाबलेश्वर यावं. म्हणजे लहान जायला लय त्रास पडतो ना. तुम्ही एक काम करा, म्हणजे मीरा रोड आणि दहिसरच्या मध्ये महाबलेश्वर आणा. अरे तुम्ही बाय ना संबंध बेजा ना. म्हणजे तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी जगाचा भूगोल बदलून टाकू का रे? आणि दहिसर आणि मीरा रोडच्या मध्ये जर मी महाबळेश्वर टाकलं तर तू शूटिंगला येशील का रे? तू तिथेच उताना पडून राहशील ना दलिंदर. अरे काहीतरी असं लोकांच्या कशा इच्छा असतात,
मला घर पाहिजे, मला सोनं नाणं पाहिजे, हिरे माणिक मोती पाहिजे, असं असं काहीतरी मागणार आहे. ओके 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 एक मिनिट जॉन. जिन ना रे, आता किती वेळा मी तेच बोलू रे. तेच ते जे काय असेल ते आम्हाला आहे ना, आम्हाला जगातल्या 2 सगळ्यात सुंदर स्त्रिया दे. हा नाही नाही प्याड्या नाही. काय अरे स्त्रीचा मोह सगळ्यात वाईट. अरे प्याड्या, स्त्री मोहापायी कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, कित्येक लोकांमध्ये युद्ध झाले, नरसंहार झाले. प्याड्या मी बोलतो, अरे आपण आवरे सगळं दोघं पण आवरे सुखात जगत असताना स्त्री काय करायचे. प्याड्या अरे तुम्ही बाय ना फिलॉसॉफी झाड्यांनो. अरे बंद करा ना रे. किती वेळची लांबण लावताय रे तुम्ही, किती स्किट ताणताय ना रे. अरे नका, पटकन तुमच्या इच्छा सांगा, मला मोकळा करा. ठीक 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 आहे. आम्हाला बेली डान्स बघायचा आहे. चालेल तुझा. अरे बिंडोक झाला का तो. बेली डान्स मी नाही करणार. बेली डान्स अरे पोरी करतात ना बेली डान्स. आम्ही मुलीचा डान्स बघितलेला आहे, आम्हाला तुझाच डान्स बघायचा. नाही रे, मला नाही करायचा बेली डान्स आणि फिली डान्स. ते आम्हाला काय माहित नाही. तुम्ही आम्हाला वचन दिलंय की तुम्ही आमच्या इच्छा पूर्ण करणार. अरे आम्ही तुमचे काका आहे. अरे काका नाही ना रे मी, तुम्ही हाका आहे ना रे. हा. काय तुमचं चालू आहे. अरे नका रे, तुम्हाला असं नका करू ना. म्हणजे आम्ही मुलीचा डान्स बघितलेला आहे, पण आम्ही तुझी बेंबी बघून तू आम्हाला द्राक्ष भरवायचा आणि तसे बेली डान्स करायचा. एवढा नको रे. अरे बाप, करतो मी. म्हणजे जगातला पहिला जिनी असेल ज्याला कोणी बेली डान्स करायला लावते. कोणाला सांगू नका बरं का, पण माझी इज्जत चालली जाईल रे. अरे बाप रे. बेंबी बुड अरे काय पण नको करू तो. अरे बाप रे. अरे वा वा वा. झाली तुमची इच्छा पूर्ण झाली. नाही थांबा. डान्स तर झाला, आता पुढचं काही करू नका रे. तुम्ही आहे ना, माझ्याशी संबंधित काही पण इच्छा मागू नका. पटापट दुसऱ्या 2 इच्छा मागा आणि मला मोकळं करा रे. आमची आता एक इच्छा आहे. इकडे बघ, तू खाली चाले ना, तो खांड्या त्याला चिडवायचा आहे. एक खांड्या पांड्या सुजलेल्या मांड्या असं बोलायचं. अरे दिव्यातल्या राक्षसाला काय करायला लावता रे तुम्ही. त्या दलिंदर लोकांच्या हातात दिवा सापडला. बोल. एक खांड्या पांड्या सुजलेल्या मांड्या. अरे काय करायला लावता रे तुम्ही मला. चला, झाली दुसरी इच्छा झाली, आता पटकन तिसरी इच्छा मागा तुम्ही पटापट. आवाज खाली हा. टोन जरा हा सांभाळून. मला सांगा जेनेलिया. अरे जेनेलिया तुझ्या बाप. जेनेलिया येणार मी. म्हणजे आता तू तिसरी इच्छा पूर्ण केल्याच्या नंतर तू जाणार निघून. म्हणजे तू जाणार तो परत येणारच नाही. अरे नाही, मी काय म्हणतो, आपण तिसरी इच्छा मागितलीच नाही तर ह्याला इथेच असं लटकवला तर. बाहेर ठेवूया. यार नका रे, असं नका लटकवू नका रे मला. नका ना फालतूपणा करू. नाही आम्हाला तिसरी इच्छा नाही. अरे मागाणार रे. नाही मागायची ना. अरे मागाणार, मी पाय पडतो ना. अरे मी पाया पडतो. आम्हाला कठाला आलंय. कोणाला बोलला तू. खांड्या पांड्या सुजल्या तुझ्या मांड्या. नाही ते काय मी जिने. हा मी जिने बा. तू जीन आहे. हो. मग मी लुंगी आहे. तसं नाही. लुंगी म्हणजे तसं नाही. तो दिव्याचा राक्षस नसतो का. दिव्याचा राक्षस. तू दिव्याचा राक्षस, मी मागाड्यांचा राक्षस. हो नाही ना हो. तो दिव्याचा राक्षस आहे ना, तो आहे मी. त्यांनी दिवा घासला, त्याच्यातून मी बाहेर आलो. त्यांनी इच्छा मागितली की तुम्हाला चिडवा म्हणून. बापाचं खातो बापाचं खातो. नाही बाबा. अरे काहीतरी सांगा ना तुम्ही. अरे तुम्ही बोलणार रे. अरे तो जगातला पहिला असा जिन आहे जो फटके खातोय. अरे काही तर बोलणार रे. म्हणजे आम्हाला नाही माहिती कोण आहे. दिव्यातनं आलाय. कुठला दिवा. या दिव्यातनं आलाय. हा दिवा. या दिव्यातून आलाय. हा दिवा मी जप्त करतोय. तुला काय करायचं. अरे ओ दादा, तुला काय अरे करायचं. ऐका ना. अरे ओ बो, अरे ऐकणार बो.
अरे तो चालला त्याला थांबवणार तेव्हा घेऊन चालला ना रे तो. आता तू असाच नाटक इथे. आणि बघ आमच्या घरात थांबायचं नाही, जिकडे कुठे जायचं तिकडे जायचं. चल. अरे रे, कुत्रे माझा अवतार बघून भलतं चावतील रे मला. गेट अरे असं नका करू. क्या बात है, काय सुपर डुपर हिट कॉन्सेप्ट होती आणि काय परफॉर्म केलं तुम्ही. क्या बात. सिद्धार्थ काय म्हणशील. वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आता तुम्ही तिघं बापरे, आणि त्यात तू जिन त्यात तो खानदेशी जिन. आणि श्याम्या तुझं आता आणखीन एक रूप दिसायला लागलंय बे. नाचणं ठीक आहे पण बेली डान्स वगैरे करायला लागलायच म्हणजे बघ. आणि जर तुमच्यासारखे दोघं जर कुठल्या जिनला मिळाले तर तुम्ही जरी बाटलीचं बूच उघडलं तरी तो आतून पकडून ठेवेल, मला नाही बाहेर यायचं. काय प्रसाद खांड्या तुझ्या घासतात मांड्या वगैरे काय. अरे काय. आणि हा चिडवतो जिन त्याला आणि तो माणूस जिनला बुकलतो. अरे काय. पण हे हा मॅडनेस याच मंचावर होऊ शकतो. सुपर परफॉर्मन्स, सुपर. प्रसाददा. फार सुंदर कॉन्सेप्ट होती, फार सुंदर. गेले काही दिवस मी असा विचार करतोय की अशी कुठली स्टोरी असेल किंवा असा कुठला फॉर्म असेल ज्याच्यात तुम्ही तिघं बसणार नाही. आणि खूप विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात येतं की असं जगात काहीच नाही. कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही तिघं बसूच शकता. आणि तुम्ही बसू शकत नसाल तर मोठे गोस्वामी वाटेल ते करतील आणि तुम्हाला त्यात बसवतील. आणि तुम्ही तिघं जेव्हा कुठल्याही फॉर्ममध्ये एकत्र येता आणि त्यात तो फॉर्म जर का जिनचा असेल तर निश्चित तो एक जिन्सीच परफॉर्मन्स होणार. क्या बात, क्या बात. थँक्यू. थँक्यू.